पाकिस्ताननं विश्वचषकात भारतानं पाकवर 8व्यांदा विजय मिळवलेला आहे। संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत मोठी अभिमानाची आणि तितकी आनंदाची ही बातमी आपण पाहतोय। भारतीय संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय पटकावलेला आहे आणि आता संपूर्ण देशभरामध्ये एकच जल्लोषाला सुरुवात झाल्याची ही चित्र आपण पाहतोय। सगळीकडे आता जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। कायमच भारत पाकिस्तान हा सामना अत्यंत चर्चेचा, तितकाच उत्सुकाचा आणि तितकाच रोमहर्षक असा असतो आणि आपण पाहतोय आता जल्लोषाला सुरुवात झाली आहे। 7 गडी राखून भारतानं आपल्या खिशामध्ये हा विजय घातलेला आहे। पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आपण पाहतोय आता जल्लोषाला सुरुवात झाली आहे। फटाक्यांची आतषबाजी केली जाते आहे। तिरंगा झेंडा हातात घेऊन आपण पाहतोय रोमहर्षक पद्धतीनं जल्लोष साजरा केला जातोय। विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानला अखेर धूळ चारलेली आहे। पाकिस्तानकडून अवघ्या 192 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं आणि ते अत्यंत सहजरित्या भारतानं पार केलेलं आहे। विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं पाकवर तब्बल 8व्यांदा विजय मिळवलेला आहे। आपण पाहतोय दरम्यान आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। याआधी 7 वेळा पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यात भारताला यश आलेलं होतं आणि आता 8व्यांदा यश आलेलं आहे। आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, आपण पाहतोय सगळीकडे एकच जल्लोष पाहायला मिळतोय। विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारलेली आहे। तुम्ही सध्या कुठे आहात, कसं वातावरण आहे? नक्कीच श्रीकांत, मी आता आहे शिवाजी पार्क जिमखाना इथे बघू शकतो की मोठ्या उत्साहात भारत जिंकल्याने तिथे भारत आहे। मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुण सुद्धा आहेत आणि इंडियाच्या घोषणा देताना आपण बघू शकत आहे। ताई, तुम्ही मॅच बघली, कशी वाटली आजची मॅच? अतिशय आनंद झाला बघून। इंडिया जिंकली आणि ही जी विन असते ना, इंडिया पाकिस्तानची जी जिंकते ना, जेव्हा शिवाजी पार्कात जो वाईब असतो ना, एनर्जी असते सगळ्यांमध्ये, ती अतिशय छान असते, खूप मजा येते। हे मॅच जरा वन साइड झालं असं वाटते का विश्वचषक? हो, टू सम एक्सटेंट वन साइड झाली, बट व्हेन इट्स इंडिया पाकिस्तान विन मॅटर्स, इट्स ओके। नक्कीच वन साइड मॅच झाली असं म्हणतात। कशा प्रकारे तुम्ही आजच्या मॅचचा आनंद घेतला? खूप मस्त होती मॅच, थँक्यू इंडिया। खूप मस्त। आपण 8-0 मॅच जिंकली आहे। रोहित शर्मा कर्णधार सारखी बॅटिंग केली। रोपला त्याने अक्षरशः एका ओव्हरमध्ये 2 षटकार मारले। कसे बघता रोहित शर्माची बॅटिंग? रोहित शर्मा फॉर्मला आला आहे, तो 2023चा वर्ल्ड कप आपलाच आहे। 2011 पण 2023 सुद्धा भारताकडे विश्वचषक येणार। येस येस, नक्कीच बघू शकतो 2023 प्रमाणे 2011 पर्यंत 2023 मध्ये सुद्धा भारताचं विश्वचषक येणार असं शिवाजी पार्क येथील क्रिकेट रसिकांना वाटते। श्रीकांत, निश्चितच आवेश, आपण पाहतोय आता जल्लोषाला खरं तर जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक जण उत्सुक आहे। आवेश तांदळे माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी। आवेश, सध्या तुम्ही शिवाजी पार्कात आहात, मात्र शिवाजी पार्कातलं वातावरण आताच आपण बघितलं, अनेकांशी तुम्ही संवाद साधला। संपूर्ण देशभरामध्ये यापेक्षा काही वेगळं वातावरण नाहीये, कारण आज रोहित शर्माची जी बॅटिंग झाली त्याचं देखील मोठं कौतुक होतंय आणि देशभरामध्ये आता सेलिब्रेशन सुरू झालंय। आवेश, एक मेजवानीत राहतील। आज शनिवार होता, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय क्रिकेट रसिक पाठिंबा देण्यासाठी जागोजागी भारताला सपोर्ट करण्यासाठी, चेअरअप करण्यासाठी उपस्थित होते। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1,30,000 प्रेक्षक होते, तर मुंबईकर जागोजागी हॉटेल, मैदान इथं भारतीय टीमला पाठिंबा देण्यासाठी। ज्या प्रकारे रोहित शर्माने बॅटिंग केली आपण बघू शकतो, खूपच जबरदस्त बॅटिंग। जो पाकिस्तान आपल्या बॉलिंगवर दादागिरी करत होता, त्या पाकिस्तानला वन साइड पराभव करावा भारतानं पराभव केला। श्रीकांत, की त्यांना 7 विकेटनं पाकिस्तानचा पराभव केला। श्रीकांत, निश्चितच आवेश पटेल मध्ये नव्हता, त्यांनी जसं वर्ल्ड कप मध्ये आगमन केलं, फर्स्ट मॅच पासून तो फॉर्म मध्ये आहे। सेकंड मॅच पासून अफगाणिस्तान विरुद्ध त्यांनी जो 130चा जो सामना त्यांनी खेळलेला आहे आणि आज सुद्धा 82चा जो सामना खेळलेला आहे, हा वर्ल्ड कप निश्चित आपलाच आहे। त्याचं कॅप्टनशिप आणि त्याची बॅटिंग जी फॉर्म मध्ये आहे, नक्की 2023चा वर्ल्ड कप आपलाच आहे। पाकिस्तान ज्या प्रकारे बॉलिंगवर दादागिरी करत होते, आज रोहित शर्माने दाखवून दिलं की तुमची बॉलिंग आमच्यासोबत आता पण फिकीच आहे, असं वाटते का? येस 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 येस, तुमची बॉलिंग असेल तर आपली बॅटिंग आहे, पण आपला बॉलिंगचा परफॉर्मन्स ही परत जे फास्टच्या बॉलरने आणि जो स्पिनर जे आहेत त्यांनी जो परफॉर्मन्स दिलेला आहे तो बेस्ट परफॉर्मन्स आहे आत्ताचा। नक्कीच आपण बघू शकतो की मोठ्या उत्साहात शिवाजी पार्क जिमखाना इथे